जय जय रघुवीर समर्थ. समर्थ आज आपल्याला विजयादशमी दसरा याबद्दल विशेष निरूपण सांगतात. समर्थ म्हणतात की या दिवशी विजयादशमी दसरा या दिवशी प्रभू श्रीरामांनी लंकाधिपती रावणाचा वध केला होता. समर्थ म्हणतात की या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकाधिपती रावणाचा वध केला. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा सण उत्साहात साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा सण उत्साहात साजरा केला जातो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच या सणाला विजयादशमी असेही म्हणतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की या विद्येची देवता म्हणून सरस्वती देवीचेही पूजन या दसऱ्याच्या दिवशी करतात. विद्येची देवता म्हणून सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विजयादशमी दिवशी करतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देतात. या दिवशी आपट्याच्या झाडाचीही पूजा केली जाते. समर्थ म्हणतात की या दिवशी आपट्याच्या झाडाची ही पूजा केली जाते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की या दिवशी पुस्तक वह्यांची व सर्व मशिनींची, गाडीची, सायकलची, सर्व वाहनांचीही पूजा केली जाते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की विजयादशमी दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक आहे आणि या दिवशी शुभ कार्य करतात. या दिवशी नवीन कपड्याची खरेदीही करतात आणि नवीन कार्याची सुरुवातही करतात आणि नवीन एखादी वस्तूही खरेदी करतात. कारण हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या दिवशी आपल्याकडूनही अखंड प्रभूचे नामस्मरणही झाले पाहिजे. आणि या दिवशी खूप हा दिवस महत्वाचा आहे. या दिवशी अखंड आपल्या देहाकडून नामस्मरण घडलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की ज्याच्याकडे पैसा आहे ती व्यक्ती सोनं खरेदी करते. पण समर्थ म्हणतात की ज्याच्याकडे पैसा नाही, समर्थ म्हणतात की ज्याच्याकडे पैसे नाही त्याने मात्र सोने खरेदी करण्याचा अट्टहास करू नका. त्या व्यक्तीने मात्र सोनं खरेदी करण्याचा अट्टहास करू नका. कारण सोनं खरेदी करण्यापेक्षा सोन्यासारखे विचार तुम्ही ठेवा. सोनं खरेदी करू नका असं समर्थ कधी सांगत नाही. समर्थ म्हणतात विवेकातून घ्या. ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांना सोनं खरेदी करायची आवड आहे त्यांनी अवश्य करा. पण ज्याच्याकडे पैसाच नाही त्यांनी कर्ज काढून, लोन काढून सोनं खरेदी करू नका. सोनं घालण्यापेक्षा सोन्यासारखे विचार तुम्ही करा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की रावणाने सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेत घेऊन गेले. रावणाने सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेत घेऊन गेले. भगवान श्रीरामाने रावणाला म्हणाले की सीतेला सन्मानाने तुम्ही वापस करा असे श्रीरामांनी रावणाला आवाहन केले. असे प्रभू श्रीरामांनी रावणाला आवाहन केले. परंतु रावणाने सीतेला वापस पाठवण्यास नकार दिला. परंतु मात्र रावणाने सीतेला माघारी वापस पाठवण्यास मात्र श्रीराम प्रभूंना नकार दिला. आणि शेवटी मात्र युद्ध सुरू झाले. समर्थ म्हणतात की शेवटी मात्र युद्ध सुरू झाले आणि रावणाला ब्रह्मदेवाकडून एक अमृतत्वाचे वरदान मिळाले होते. आणि म्हणूनच रावणाला अहंकार होता. रावणाला वाटलं की मला प्रभू काहीच करू शकत नाहीत, कारण ब्रह्मदेवाने मला अमृतत्वाचे वरदान दिलं आहे. याचा अहंकार मात्र रावणाला होता. आणि त्या अहंकारामध्ये मात्र रावणाने प्रभूंना ओळखलंच नाही. त्यांना सतत वाटत होतं की किती जणांनी जरा मला युद्ध केले, किती जणांनी जरी मला मारण्याचा प्रयत्न केला तरी मला अमृतत्वाचे वरदान मिळाले आहे. आणि या अहंकारामध्येच रावण राहत होता असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. परंतु शेवटी विभीषणाच्या सल्ल्यानुसार श्रीराम प्रभूंनी रावणाचा वध करायचं ठरवलं. आणि म्हणूनच
श्रीराम प्रभूंनी रावणाचा वध केला आणि सत्याचा असत्यावर विजय, म्हणून समर्थ म्हणतात की सत्याचा असत्यावर विजय, न्यायाचा अन्यायावर विजय, तसेच नीतीचा अनितीवर विजय, नीतीचा अनितीवर विजय. म्हणून या दिवशी अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा तयार करून जाळला जातो. म्हणून समर्थ म्हणतात की या दिवशी अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जातो. म्हणून समर्थ म्हणतात की हा दिवस फार महत्वाचा आहे, कारण या दिवशी सत्याचा असत्यावर विजय झाला, न्यायाचा अन्यायावर आणि नीतीचा अनितीवर विजय झाला. आणि म्हणूनच या दिवशी रावणाचा पुतळा जाळला जातो. आणि हा दिवस फार महत्वाचा आहे. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी दैत्य रावणाचा वध केला. प्रभू रामचंद्रांनी दैत्य रावणाचा वध केला. राम आणि दशमुखी रावण यांच्यात युद्ध झाले आणि विजय मात्र प्रभू श्रीरामांचाच झाला. राम आणि दशमुखी रावण यांच्यात युद्ध सुरू झाले आणि विजय मात्र श्रीराम प्रभूंचाच झाला. श्रीराम म्हणजे अतिशय आनंद देणारा आत्माराम आहे. समर्थ म्हणतात की श्रीराम म्हणजे अतिशय आनंद देणारा आत्माराम आहे, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की शरीराला रथाची उपमा दिली आहे. म्हणून समर्थ म्हणतात की ह्या शरीराला रथाची उपमा दिली आहे. या रथाचा स्वामी आत्मा आहे. समर्थ म्हणतात की या शरीराला रथाची उपमा दिली आहे आणि या रथाचा स्वामी आत्मा आहे आणि सारथी बुद्धी आहे. आणि सारथी मात्र बुद्धी आहे. मन हे लगाम आहे. समर्थ म्हणतात की मन हे लगाम आहे. आपले शरीर 10 इंद्रियांनी युक्त आहे. आपले शरीर 10 इंद्रियांनी युक्त आहे. म्हणूनच इंद्रियांचा आणि इंद्रियांना रथाच्या घोड्याची उपमा दिली आहे. इंद्रियांना रथाच्या घोड्याची उपमा दिली आहे, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की रावण हा ब्राह्मण होता. समर्थ म्हणतात की रावण हा ब्राह्मण होता, चांगला विद्वान पंडितही होता. रावण हा ब्राह्मण होता, चांगला विद्वान पंडितही होता. त्याला दशग्रंथ म्हणजे 10 तोंड आहेत. समर्थ म्हणतात की त्याला दशग्रंथ म्हणजे 10 तोंड होती. परंतु रावणाला मात्र अतिशय गर्व होता, अहंकार होता आणि तो अहंकारी होता. त्यामुळेच शेवटी त्याचा अंत प्रभू श्रीरामांच्या हातूनच झाला. म्हणून समर्थ म्हणतात की शेवटी त्याचा अंत श्रीराम प्रभूच्या हातूनच झाला. आणि म्हणूनच सतत नेहमी समर्थ आपल्याला सांगतात की अहंकार थोडा सुद्धा बाळगू नका रे. अहंकार थोडा सुद्धा बाळगू नका. अहंकारच माणसाला रसातळाला नेतो. अहंकारच माणसाला खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय आणि पाप काय, पुण्य काय याची जाणीव करूनच देत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की थोडासा सुद्धा अहंकार आपल्यामध्ये नसावा, कारण हे सर्व नाशवंत आहे. हे सर्व प्रभूंनी निर्माण केलेलं आहे आणि आपल्याला वाटतं की मीच सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून समर्थ म्हणतात की थोडाही अहंकार बाळगू नका. या अहंकारामुळेच रावणाची दशा अशी झाली, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की रामाने रावणाला मारले, म्हणजे आपल्यातील अहंकारी वृत्तीला मारले. अधिक ज्ञान मिळवण्याचा मार्ग मोकळा केला. म्हणूनच अधिक मार्ग आपल्याला मिळवण्याचा मार्ग मोकळा केला. आणि म्हणून ज्ञानी साधकांनी आपल्या ज्ञानाचा अहंकार न धरता विनम्र असावं. रावणाचा वध झाला, त्यालाही अहंकार होता, त्यामुळे शेवटी त्याचा अंत असा झाला. त्यालाही अहंकार होता म्हणून शेवटी त्याचा अंत असा झाला, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की दसऱ्या दिवशी घराला आंब्याची आणि झेंडूची फुलांचे तोरण बांधावे. दसऱ्या दिवशी, विजयादशमी दिवशी विजय झाला म्हणून आंब्याच्या झाडाची पानं व झेंडूची फुलं याचे तोरण दाराला बांधावे. यंत्र, वाहने, वही, पुस्तके, मशीन यांनाही झेंडूची फुले ठेवून पूजा करावी.
कारण तेही आपल्याला साथ देतात, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की घराच्या चौकटीला झेंडूच्या फुलांची माळा घाला. हा दिवस खूप महत्वाचा आहे. जेवढी कामं आपण मनापासून भक्तिभावाने करू, या दिवशी जेवढी कामं आपण मनापासून व भक्तिभावाने करू, तेवढी आपली पुण्याई वाढणार आहे. या दिवशी कोणाचेही मन दुखवू नका, कोणालाही त्रास होईल असे वागू नका. सर्वांशी उत्तमच बोला, सर्वांना आनंद होईल असंच बोला, सर्वांना सुख शांती समाधान मिळेल असे शब्द वापरा, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की या दिवशी, या दसऱ्या दिवशी, विजयादशमी दिवशी पांडव अज्ञातवासात राहण्याकरता ज्यावेळी राजाच्या घरी गेले, त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी शस्त्रे परत घेतली आणि म्हणून त्या झाडाचीही त्या दिवशी पूजा केली जाते, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की याच दिवशी शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर, याच दिवशी शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. भवानी देवीच्या उत्सवाचा याच दिवशी प्रारंभ केला. शूर पराक्रमी राजे, समर्थ म्हणतात की शूर पराक्रमी राजे याच दिवशी राजावर स्वारी करण्यात जात असत. विजयादशमी हमखास विजय मिळवून देणारा दिवस आहे. विजयादशमी म्हणजे दसरा हा हमखास विजय मिळवून देणारा दिवस आहे. म्हणून हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की आपट्याच्या पानाला सोन्याचे मोल का आहेत? आपट्याच्या पानाला सोन्याचेच मोल का आहेत? यासाठी समर्थ आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात की फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे गुरु आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते आणि मोठा शिष्यवर्ग त्यांच्याकडे वेद अभ्यास, शस्त्र अभ्यास करीत होता. मोठा शिष्यवर्ग त्यांच्याकडे वेद अभ्यास, शस्त्र अभ्यास करीत होता. पण एकदा काय झालं, गुरु वरतंतू यांच्याकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कस्य नावाच्या शिष्याने त्यांना विचारलं, गुरुजी तुम्ही आम्हाला एवढं ज्ञान दिलं, शहाणं केलं, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा देऊ? तुम्ही आम्हाला ज्ञान दिलं, शहाणं केलं, त्या बदल्यात मात्र आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा देऊ? त्यावर गुरु वरतंतू म्हणाले, बाळकस्य, अरे ज्ञान हे दान करायचे असते. त्याचा बाजार किंवा सौदा कधीच करायचा नसतो. तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हुशार झालात. तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हुशार झालात. हीच माझी गुरुदक्षिणा आहे. पण कस्य मात्र ऐकेनाच. कस्य मात्र गुरुदेवांना म्हणाला की गुरुदेव, एवढं तुम्ही आम्हाला ज्ञान दिलं, आम्हाला शहाणं केलं, आम्हाला हुशार केलं, आम्हाला उत्तमाचा मार्ग दाखवला, तर तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा घ्यावीच लागेल. मी काय देऊ असे विचारू लागला. मग गुरु वरतंतू म्हणाले, मी तुला 14 विद्या शिकवल्या, म्हणून तू मला 14 कोटी सुवर्ण मोहरा दे. मी तुला 14 विद्या शिकवल्या, म्हणून तू मला 14 कोटी सुवर्ण मोहरा आणून दे. त्यावर हे सर्व कस्य ऐकून गांगारून गेला व तो रघुराजाकडे गेला. परंतु रघुराजाने मात्र त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे राजाकडे खजिना संपला होता. तरी सुद्धा राजाने कस्याकडे 3 दिवसाची मुदत मागितली. राजा म्हणाला, कस्य, मला तू 3 दिवसाची मुदत दे, मी तुला 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून देतो. त्यावर रघुराजाने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले.
इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. इंद्राला मात्र रघुराजांचा पराक्रम माहित होता. त्यांनी कुबेराला सारी हकीकत सांगितली. त्यांनी कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्यांच्या पानाची व सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली. इंद्राने आपट्याच्या पानाची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली. कस्य त्या सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतू ऋषीकडे गेले व गुरुदक्षिणा ऋषीकडे गेले आणि ऋषींना गुरुदक्षिणा दिल्या. त्यावेळेस ऋषी गुरुदक्षिणा घेण्यास नकार दिला. कस्याने मात्र गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली, परंतु ऋषींनी त्यापैकी 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्याच नाही. त्यांनी नकार दिला. परत कस्य रघुराजाकडे आला आणि रघुराजाला म्हणाला, या 14 कोटी सुवर्ण मुद्रा माझ्या गुरुंनी घेतल्या नाहीत, ह्या तुम्ही परत माघारी घ्या. त्यावेळेस रघुराजानेही त्या मुद्रा घेण्यास नकार दिला. त्यावेळेस मात्र कस्याने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली त्या सर्व मुद्रा ठेवल्या आणि लोकांना लुटायला सांगितलं. आणि त्या मुद्रा लोकांना लुटायला सांगितले आणि लोकांनीही त्या वृक्षाची पूजा केली. लोकांनीही आपट्याच्या वृक्षाची पूजा केली आणि तेवढ्या सगळ्या मुद्रा लुटल्या. आणि तो दिवस दसऱ्याचाच होता. तो दिवस विजयादशमी दसऱ्याचाच होता. आणि म्हणूनच त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली. आणि विजयादशमी दसरा हा पराक्रमाचा, आनंद देण्याघेण्याचा, परस्पर प्रेम वाढवण्याचा सुंदर क्षण आणि सुंदर सण आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि त्या दिवसापासूनच आपट्याची पाने विजयादशमी दसरा या दिवशी एकमेकांना दिले जातात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचे प्रतीक म्हणून विजयादशमी दसरा सण साजरा केला जातो. दुर्गादेवीने महिषासूरचा वध करून असुरावर विजय मिळवला म्हणून या दिवसाला विजयादशमी म्हणतात. दुर्गादेवीने महिषासूरचा वध करून असुरावर विजय मिळवला म्हणून या दिवसाला विजयादशमी म्हणतात. या दिवशी श्रीरामांनी लंकापती रावणाचाही वध केला, लंकेवरही विजय मिळवला. म्हणून समर्थ म्हणतात की विजयादशमी महिषासूरमर्दिनी दुर्गादेवीचे आणि प्रभू श्रीरामांचे पूजन करावे. समर्थ म्हणतात विजयादशमी दिवशी महिषासूरमर्दिनी दुर्गादेवीचे आणि प्रभू श्रीरामांचे पूजन करावे. दुर्गादेवीची पूजा केल्याने तिची आपल्यावर कृपा राहते. यामुळे जीवनातील कष्ट, दुःख, चिंता, दारिद्र्य नष्ट होते. आणि विजय प्राप्ती होते. प्रभू श्रीरामांची पूजा केल्यावर प्रामाणिकपणे जीवन जगणाऱ्यांना विजय प्राप्तच होतो. प्रभू श्रीरामांची पूजा केल्यावर प्रामाणिकपणे जीवन जगणाऱ्यांचा विजय प्राप्तच होतो. यासाठी प्रेरणाही मिळते. या दिवशी आपल्याला प्रेरणाही मिळते. या दिवशी जे काही घरात वस्तू आहेत त्याची आपल्याला पूजा करता आली पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की या दिवशी चौरंगावर किंवा पाटावर एक नवीन कापड घालावं आणि त्यावर प्रभू श्रीरामांची आणि दुर्गादेवी मूर्तीची स्थापना करावी. तांदळाने स्वस्तिक काढावे आणि गणेशाची पूजा करावी. व नवग्रहाची स्थापनाही करावी. आपल्या आराध्य देवताची पूजा करावी. फुले अर्पण करावी.
गुळापासून तयार केलेला नैवेद्य दाखवावा. समर्थ म्हणतात की या दिवशी गुळापासून तयार केलेला नैवेद्य दाखवावा. या दिवशी गरीब व्यक्तींना अन्नदान करावे. या दिवशी गरीब व्यक्तींना अन्नदान करावे आणि काही दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. काही दक्षिणा देऊन त्यांचा भरभरून आशीर्वाद घ्यावा आणि मनोभावे पूजा करावी. मनोभावे परब्रह्माची पूजा करावी. समर्थ म्हणतात की या दिवशी सर्व मोठ्या व्यक्तींच्या पाया पडावे. या दिवशी सर्व मोठ्या व्यक्तींच्या पाया पडावे. या दिवशी कोणाचाही मत्सर राग द्वेष करू नका. या दिवशी कोणाचाही मत्सर राग द्वेष करू नका. कोणाच्याही रूपात परमेश्वर आपली परीक्षा घेण्यासाठी येतो. समर्थ म्हणतात की या दिवशी कोणाच्याही रूपात परमेश्वर आपली परीक्षा घेण्यासाठी येतो आणि त्या परीक्षेमध्ये मात्र आपण उत्तीर्ण झालंच पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणाचाही तुम्ही राग द्वेष मत्सर या दिवशी करू नका. या दिवशी सर्वांना गोड बोला, उत्तम बोला, कोणाशीही भांडू नका. सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने व नम्रतेने बोला आणि जेवढं आपल्याकडून नामस्मरण होईल तेवढं या दिवशी नामस्मरण करा. कारण हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. जेवढं आपण नामस्मरण करू तेवढं आपली पुण्याई वाढणार आहे. तेवढं आपलं कर्म उत्तमाचं घडणार आहे आणि तेवढं आपल्या कार्डावर पुण्याई साठणार आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की विजयादशमी या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घरातील सर्वांनी मिळून एकत्र जेवण करा. घरातील सर्वांनी मिळून एकत्र जेवण करा. विजयादशमी दसरा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी अखंड दिवसभर जेवढं होता येईल तेवढं नामस्मरण करा. प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाऊन या. श्रीरामांचे दर्शन घ्या. दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन दुर्गा देवीचे दर्शन घ्या. मनोभावे त्यांची पूजा करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हा दिवस खूप महत्वाचा आहे. आपल्याकडून जेवढं काही उत्तम करता येईल, जेवढी कर्म आपल्याकडून उत्तम घडतील तेवढे आपण घडवून घ्यावेत आणि सर्वांशी उत्तम बोलावं. आणि हा दिवस उत्तमाचा आहे आणि उत्तमच आपण साजरा करा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ आपल्याला एक श्लोक देतात. अति आदरे सर्वही नाम घोषे, गिरीकंदरे जाईचे दूर दोषे, हरी तिष्ठ तू तोषला नाम घोषे, विशेषे हरा मानसी राम पिसे. या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने आणि आदराने श्रीराम प्रभूच्या नामाचा घोष केल्यास, अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने आणि आदराने श्रीराम प्रभूच्या नामाचा घोष केल्यास माणसातील सर्व दोष जातात. माणसातील सर्व दोष नाहीसे होतात. ज्या स्थानी नामाचा घोष चालतो, ज्या स्थानी नामाचा घोष चालतो तेथे तो हरी संतोषाने वास करतो. तो हरी संतोषाने वास करतो. नामघोष ऐकण्यासाठी, नामघोष ऐकण्यासाठी तिष्ठत उभा राहतो. नामघोष ऐकण्यासाठी तिष्ठत उभा राहतो. शंकराच्या मनाला तर राम नामाचा विशेष छंद आहे. शंकराच्या मनाला तर राम नामाचा विशेष छंद आहे. म्हणून प्रभातकाळी अखंड श्रीरामाचं नामस्मरण करावे असा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला येथे सांगितला. तरी आता आपण येथेच थांबूया. विजयादशमी दसरा या सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.